तोंडावरती पिंपल्स आलेत, वजन वाढतंय, वजन कमी होत नाहीये, केस गळती होते. असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास 12 वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंखे मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, चला तर सुरू करूया. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. नमस्कार, थँक्यू. ओके. सो मॅम, माझा पहिला कॉमन क्वेश्चन, भरपूर सारे लोक त्यांना बॉडी बनवायची, मसल बिल्डअप करायची म्हणून ते सप्लिमेंटकडे जातात. आता तुम्ही सजेस्ट केलं की सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकतात. मग हा मार्केट मधला खूप मोठा प्रश्न आहे, सप्लिमेंट घ्यायचं की नाही, ते घेणं योग्य आहे की नाही? मी नेहमी हेच सांगेल, फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी युअर फूड. जेवणाचं काम जेवणच करतं, जेवणाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपण लहानपणापासून जेवणच खाऊन मोठे झालोय. फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी फूड. मग ओके. आपल्याला जेवणातनं काय काय मॅक्सिमम बॅलन्स करता येतंय, पहिले त्याच्यासाठी गेलं पाहिजे. आणि अगदी खूप जेव्हा डिफिशियन्सी होते, तर आपण जे खातोय आणि जे खाल्लं पाहिजे, ह्यातली तफावत जी आहे ते ब्रिज करायसाठी आपण सप्लिमेंटची मदत घेतली तर चालतं. पण असं नाही म्हणू शकत की मी घरी भाजी-पोळी और वरण-भात, डाळ-भात किंवा बेसिक फूड खाणार नाही. मी डायरेक्टली फास्ट फूड खाईल आणि माझी न्यूट्रिशनल जी काही रिक्वायरमेंट आहे, ते मी सप्लिमेंट्सने पूर्ण करेन. तर हे एकदम चुकीचं सांगणं राहील. म्हणून मी नेहमी ॲडवाईस करते की फर्स्ट सोर्स ऑफ न्यूट्रिशन शुड बी फूड. फॉर एक्झाम्पल प्रोटीनचं तर पहिले डाळीतनं, अंड्यांमधनं, पनीरमधनं, सोयाबीनमधनं आपण ते बघूयात. मग ओके. ती फुलफिल नाही होते किंवा मला ते अवघड वाटतंय किंवा माझी फक्त 30 ग्रॅम फुलफिल होते, मला बाकीची ब्रिज करायची, मग मी सप्लिमेंटची मदत घेतली तर चालते. म्हणून मी बरोबर. सप्लिमेंट्स घ्या असं डायरेक्टली प्रमोट नाही करणार. पहिले जेवणातनंच ती रिक्वायरमेंट फुलफिल झाली पाहिजे आणि मग जी काही डिफिशियन्सी आहे, ते ब्रिज करायला आपण सप्लिमेंटची नक्की मदत घेतली पाहिजे.